विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. मी प्रशांत गुरुदास आपल्याला नमस्कार करतो. चित्रकला शिक्षक जवाहर नवोदय विद्यालय. मुलांनो, या चित्रकलेच्या पहिल्या पिरियडमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मुलांनो, तुम्ही जिल्ह्यातून विविध शाळांमधून या नवोदय विद्यालयामध्ये प्रवेशित आहात आणि बरेचसे विद्यार्थी 5व्या वर्गामध्ये 6व्या वर्गामध्ये सुद्धा चित्रकला शिकले असतील. तर पुढची जी चित्रकला आहे ती आपल्याला या शाळेतून शिकायची आहे. मुलांनो, चित्रकला म्हटलं की आपल्याला आनंद होतो, कारण बहुतेक लहान मुलांच्या आवडीचा हा विषय आहे. आता आपण जसा प्रश्न विचारात घेतला की लहान मुलांना चित्रकला का आवडते, तर याचं उत्तर केवळ एक आणि एक म्हणजे ते असं आहे की मुलांना रंग आवडतात म्हणून चित्रकला आवडते. आता रंग का आवडतात? कारण रंग हे ब्राईट असतात, चटक असतात. त्यात लाल आहे, तांबडा आहे, पिवळा आहे, जांभळा आहे. ते जे शुद्ध रंग आहे हे लहान मुलांचं मन मोहून घेतात आणि म्हणूनच छोट्या छोट्या चिमुकल्यांची जी खेळणी असतात ती रंगीबेरंगी असतात आणि मुलांना ती खेळणी आकर्षित करतात केवळ रंगांमुळे. तर मुलांना आपल्याला चित्रकलेमध्ये रेषा, रंग, आकार यांचा अभ्यास करायचा. तर मी तुम्हाला आता सांगताना क्रम सांगितला बा, रेषा, रंग आणि आकार. मुलांना सगळ्यात पहिले आपल्याला अभ्यासाची आहे रेषा, कारण चित्रकलेची सुरुवात रेषेपासून. जसं आपण संगीताचा अभ्यास करताना सारे गम पद निसा यांचा या स्वरांचा अभ्यास करतो, भाषेचा अभ्यास करताना आपण अ ब क ABCD या अल्फाबेट्सचा किंवा मुळाक्षरांचा अभ्यास करतो, तसंच चित्रकलेचा अभ्यास करताना आपल्याला रेषांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर आज आपण रेषा आणि रेषांचे प्रकार हे काय असतात याच्याविषयी आपण जाणून घेऊया. मुलांना रेषा ही कशी तयार होते, तर भूमितीमध्ये आपण बघितलेलं असेल अभ्यासामध्ये आपल्या की बिंदूंच्या समुच्चयांपासून रेषा तयार होतात आणि रेषेपासून आकार तयार होतात, आकारांपासून चित्र तयार होतं, स्केच तयार होतं आणि हे पूर्ण रंगवलं की रंगीत चित्र तयार होतं. तर मुलांना रेषा अभ्यासायची असेल तर आपल्याला त्याचे प्रकार सुद्धा शिकावे लागतात. या रेषांचा अभ्यास करताना अजून एक गोष्ट आपल्याला बघायची आहे की रेषा काढताना आपल्या बोटांना सुद्धा त्याची उपयुक्तता माहिती व्हायला पाहिजे. तसं थोडक्यात सांगायचं असेल तर तबला शिकताना आपल्याला बोटांचा आधार घ्यावा आणि बोट तबल्यावर आपटल्यानंतर जो मधुर स्वर तयार होतो तो केवळ सरावाविना येऊ शकत नाही. आज तुमच्या समोर तबला आणून ठेवला, तुम्हाला तबला तुम्ही बघताय, पहिल्यांदाच कसा वाजवायचा आहे पाहताय आणि तुम्हाला वाजवायला लावला तर त्यातून भेसूर आवाज येते. पण तेच तुमचे जे शिक्षक असतील किंवा जे शिकलेले विद्यार्थी असतील, भाऊ असतील, कोणी असतील, त्यांच्यासमोर तबला ठेवला आणि त्यांनी जर वाजवलं तर त्यांच्या बोटांमधून मधुर स्वर तयार होतो. तर हा सगळा बोटांचा खेळ आहे. रेषा सुद्धा तुम्ही पेन्सिलला बोटांमध्ये पकडून काढता. आता रेषांचा अभ्यास न केलेला विद्यार्थी आणि रेषांचा अभ्यास केलेला विद्यार्थी दोघांमध्ये फरक असतो. ज्याचा अभ्यास झालेला असतो रेषांचा तो लयदार रेषा काढतो, त्याच्या रेषांमध्ये शिस्त असते. तर तीच शिस्त नेमकी आपल्या चित्रांमध्ये कशी काढायची याबद्दल आपण बघणार आहोत. मुलांना रेषांचे 3 प्रकार आपण अभ्यासूया. पहिला प्रकार आहे सरळ रेषा. आता सरळ रेषा याचे पुन्हा उपप्रकार आहेत 3. आडवी रेषा, तिरकी रेषा. तिरकी रेषेचे 2 प्रकार, एक असा एक असा.
आणि एक उभी रेषा. आता सरळ रेषा म्हणजे काय? जी रेषा कुठेही वाकलेली नाही ती म्हणजे सरळ. दुसरा प्रकार आहे नागमोडी रेषा, जी आपल्याला नागासारखी सापासारखी दिसते ती नागमोडी रेषा. याच्यामध्ये 3 उपप्रकार: उभी नागमोडी, आडवी नागमोडी आणि तिरपी नागमोडी, हे 2 प्रकार. तिसरा प्रकार आहे कोनात्मक रेषा. आता कोनात्मक रेषा का म्हणायचं? कारण रेषाखंडाचे 2 तुकडे त्रिकोणात्मक आकारांमध्ये असतात, मध्ये कोन तयार होतो, झिगझॅग, त्याला इंग्रजीमध्ये झिगझॅग म्हणतात. आणि याचे सुद्धा आपण 3 प्रकार: उभी कोनात्मक रेषा, आडवी कोनात्मक रेषा, तिरकी कोनात्मक रेषा. तिरकीचे 2 प्रकार. मुलांना चित्रकलेचा अभ्यास कशासाठी करायचा? तर आपला छंद द्विगुणित करण्यासाठी, आपल्या अक्षरांमध्ये वळणदारपणा आणण्यासाठी. पुढे येणाऱ्या अनेक अभ्यासक्रमांमध्ये आपल्याला मदत व्हावी म्हणून चित्रकलेचा अभ्यास अतिशय गरजेचा आहे. आपल्याला कलात्मक दृष्टी लाभावी म्हणून चित्रकलेचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. मुलांनो, हा अभ्यास करताना आपल्याला सगळ्यात पहिले दूरदृष्टिता ठेवावी लागते. आपली निरीक्षण शक्ती जागृत करावी लागते. सगळ्यांकडे असतील डोळे, सगळ्यांकडे आहे, जाणीव सगळ्यांकडे आहे, आणि याची जागरूकता आपल्याला निर्माण करावी लागते. आणि अनेक वेळ एकाच जागेवर बसून, म्हणजे तासोतास एका जागेवर बसून आपल्याला काम करण्याची सवय हा विषय लागतो. आपल्याला अभ्यास करण्याची सवय हा विषय लागतो. म्हणून हा विषय विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांनी यामध्ये स्वतःला इंटरेस्ट निर्माण करायचा. आणि होऊ शकते की तुमच्यापैकी बरेचसे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये कुठला कलाकार, चित्रकार छुपलेला असेल, लपलेला असेल, आपल्याला माहिती नाही. तुमच्या याच पदक्रमातून तो पुढे समोर येईल आणि होऊ शकते तो नावलौकिक सुद्धा मिळेल. तर मुलांना प्रयत्न करायला काही हरकत नाही, सगळ्यांनीच प्रयत्न करायचा आहे. आता मला चित्रकला जेव्हा आवडते तर निश्चितपणे मी ती का शिकू नये, ती शिकायलाच पाहिजे, त्याचं मला मार्गदर्शन घ्यायलाच पाहिजे. या ध्येयातून आपण आज अभ्यासाला सुरुवात करतोय. आणि रेषांचा अभ्यास आपण सुरुवातीला बघतो आहे. तर बघूया रेषा आणि त्यांची ओळख आणि त्यापासून होणारे फायदे. मुलांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिला प्रकार आहे सरळ रेषा. आता ही सरळ रेषा आपण यामध्ये ही रेष कुठे वाकलेली नाही, म्हणजे बेंड नाही. दुसरा प्रकार आपण बघितला होता नागपुरी रेषा. सापासारखी दिसते ना, म्हणून तिला नागपुरी म्हणतात. तिसरा प्रकार आहे कोनात्मक रेषा. हे इथे या रेषा परस्परांमध्ये कोन निर्माण करतात. आता याचे उपप्रकार मी तुम्हाला सांगितले मगाशी. ही तो उभी झाली, उभी सरळ रेषा, आडवी सरळ रेषा, तिरकी सरळ रेषा, तिरकी सरळ रेषा. त्यानंतर नागपुरी रेषा, उभी नागपुरी रेषा, तिरकी नागपुरी रेषा, तिरकी नागपुरी रेषा. त्यानंतर उभी कोनात्मक रेषा, तिरकी कोनात्मक रेषा,
आता हे मुख्य 3 प्रकार आहेत. बरेच वेळा विद्यार्थ्यांना विचारलं की रेषांचे प्रकार काय, तर मुलं उत्तर देतात उभी रेषा, आडवी रेषा. नाही मुलांना, हे मुख्य 3 प्रकार आहेत. स्ट्रेट लाईन, कर्व्ड लाईन अँड झिगझॅग. यांचे उपप्रकार. तर हे एकंदर 12 प्रकार उपप्रकार मिळून रेषांचे होते आणि हे सगळे चित्रकलेला उभे करण्यासाठी उपयुक्त असतात. म्हणून या रेषांचा अभ्यास आपल्याला करायचा. आता रेषांचा अभ्यास निश्चितपणे आपण पेन्सिलने करू. सुरुवात आपली पेन्सिल असते. कॉन्व्हेंट पासून आपण पेन्सिल वापरतोय, पण आपल्याला अजूनही माहिती नाही पेन्सिल काय असते. ती पण मी तुम्हाला शिकवणार. पेन्सिल ही न्यूट्रल डिग्रीची वापरली जाते ड्रॉइंग करण्यासाठी. न्यूट्रल डिग्री आहे HB. मुलांना HB ची पेन्सिलच का, कारण ही मध्यम गटातली आहे. अतिशय डार्क पण नसते, अतिशय सॉफ्ट पण नसते, कठोर पण नसते, सॉफ्ट पण नसते. तर ही पेन्सिल आपल्याला अभ्यासासाठी उपयुक्त आहे. कंपनी कुठली असो त्यावर HB लिहिलेलं असायला पाहिजे. या पेन्सिलला आपण कॉन्व्हेंट पासून बघतोय की शार्पनरने आपण शार्प करू. ठीक आहे, सध्या तुम्ही शार्पनरने शार्प करा. पुढे तुम्हाला पेन्सिलला कसं शार्प केलं जातं ड्रॉइंगसाठी हे पण शिकवलं जाईल. पेन्सिल साधारण टोकापासून, पेन्सिलच्या टोकापासून तर वर अर्धा ते पाऊण इंच धरायला हवं. काही नियम आहे. हे रेषापाठ शिकताना नुसतेच रेषापाठ आपल्याला शिकायचे नाहीये, तर सोबत आपल्या या मनगटाला सुद्धा ट्रीटमेंट द्यायची. मी मग हे सांगितलं होतं तुम्हाला की तबला वाजवताना मधुर स्वर आपल्या हातून येऊ शकत नाही, कारण आपल्या बोटांना त्याची सवय नाही. तसंच आपल्या मनगटाला आपल्या बोटांना या पाठांच्या माध्यमातून सवय लागावी म्हणून काही रेषापाठ तयार केलेले आहेत. हे 12 आहेत. हे 12च्या 12 रेषापाठ आपण बघणार आहोत. आता हे नुसते शिकायचे नाही आहेत, तर याचा निरंतर आपल्याला सराव करायचा. या सरावातून आपल्याला आपल्या हाताला वळण मिळवून द्यायचं, प्राप्त करायचं आणि पुढे आपल्याला स्केचेस फास्ट काढता यावे यासाठी या हाताची मदत घ्यायची. तर आपल्याला बोट, त्यानंतर मनगट, त्यानंतर एल्बो, शोल्डर इथपासून आपला हात तयार करावा लागतो क्रमाक्रमाने. आणि यासोबत आपली अवलोकन शक्ती वाढवावी लागते. त्यानंतर आपली निरीक्षण शक्ती वाढवावी लागते. आणि या सगळ्यांच्या मदतीने आपल्याला चित्रकलेचा अभ्यास करावा. मुलांना हे 3 प्रकार आपण कसे अभ्यासायचे कागदावर आणि हाताला ट्रीटमेंट आपली कशी द्यायची, बोटांना ट्रीटमेंट कशी द्यायची, हे सुद्धा आपण या माध्यमातून शिकणार आहोत. या पुढे जाऊन काही अजून आकार येणार आहेत, ते पण आपल्याला अभ्यासायचे. ते तुम्हाला क्रमाक्रमाने मी दाखवणार आहे. तर आता आपण बघूया रेषापाठ काय असतात. आपल्याकडे चित्रकलेची वही असते, त्या वहीचे कागद इंडेक्सच्या नंतरचा फर्स्ट पेज घ्यायचं. त्यानंतर इथे आडवी रेषा. या रेषापाठामध्ये कुठल्याही प्रकारच्या यांत्रिक साधनांचा उपयोग करता येतो. कुठल्याही प्रकारचे भौमितीय उपकरण आपल्याला वापरता येत नाही.
आपल्याला वापरता येतं, म्हणजे इरेजर वापरता येतं. आपल्याला पेन्सिलशी मैत्री करायची असेल तर इरेजरशी शत्रुत्व घ्यावं लागेल. हे बिलकुल डोक्यात बसवून ठेवा. असं गृहीत धर, किंबहुना असं गृहीत धरून चला की माझ्याकडे इरेजरच नाही आहे, हरवलेला आहे. आता जिथे पर्याय नाही आहे उपलब्ध तिथे चुका होतील का? निश्चितपणे होणार नाही. प्रयत्न करा, तुम्हाला निश्चितपणे मार्ग सापडतील. मुलांनो, हा आहे रेषापाठ क्रमांक 1. सरळ रेषा. इथे लिहायचं सरळ रेषा. पेन्सिल दिसल्याचे तिथे लिहायचे तारीख. ज्या तारखेला तुम्ही हे करणार ती तारीख. त्यानंतर इथे स्टार्ट करण्याच्या आधी, सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला काही नियम आणि शर्ती सांगणार आहे. त्याचं तंतोतंत पालन करायचं. पहिली अट अशी आहे की हे लेसन करण्याच्या आधी, हा पाठ सुरू करण्याच्या आधी पेन्सिलला व्यवस्थित शार्प करायचा आणि पेन्सिल सांगितल्याप्रमाणे टोकापासून बरोबर अर्धा ते पाऊण इंचावर पकडायचे. हात पंजाचा हा जो भाग आहे, हा भाग कागदाला स्पर्श होता कामा नये. हा कॉमन नियम आहे सगळ्या लेसनसाठी, सगळ्या ड्रॉइंगच्या प्रकाराचा. आणि पेन्सिल अर्धा ते पाऊण इंच. एक वेळा इथून स्टार्ट तुम्ही केली रेष तर शेवटपर्यंत पेन्सिल कागदावरून उचलायची नाहीये. या रेषा भले तुमच्या एकमेकांवर गेल्या तरी चालेल, पण जाऊ दे एकमेकांना, वेड्यावाकडे झालं तरी चालेल, पण पेन्सिल उचलायची नाही. कागद नॉर्मली तुम्ही लिहिताना जसा, टेक्स्ट लिहिताना जसा वहीमध्ये वही जशी ठेवता तुम्ही तिरकी, साधारण तसंच ठेवा. कारण तुम्हाला तशी सवय लागलेली आहे लहानपणापासून, तसंच ठेवा. त्याच्यामध्ये प्रकार आहे. काही मुलं असं धरतात, काही अशी धरतात वही, काही मुलं अशी धरतात, काही एकदमच आडवी धरतात, असा हात करून लिहितात. अनेक प्रकारे मुलं करतात. तुम्हाला जशी सवय तशी करा, पण एक आदर्श सवय त्यातून निवडा. कुठे तुम्ही चूक होत असेल तर तुम्ही स्वतःला करेक्ट करा. हे रेषा तुम्हाला काढत जायचे आहे शेवटपर्यंत. यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या की मी पहिली रेषा काढली, दुसरी रेषा चुकली माझी, तिसरी काही हरकत नाही, तिसरी माझी चुकलेली आहे, चौथी तुमची हळूहळू बरोबर यायला तुम्हाला सुरुवात होईल. मुलांना यांनी आपला कॉन्फिडन्स लेवल पण डेव्हलप होतो. या रेषा सरळ शेवटपर्यंत काढल्यानंतर जेव्हा आपण पूर्ण पेजवर आपली दृष्टी टाकतो त्यावेळेस या रेषांचा तुम्ही स्वतः अभ्यास करा. कारण या रेषांना तुम्ही जन्म दिलेला आहे, तुम्ही तयार केले की या रेषा कुठे कुठे तुम्हाला स्वतःला तुम्ही जज करू शकता की मी कुठे चुकलो, कुठे माझी रेषा चुकलेली. शक्यतो सगळ्या रेषांची घनता एकसारखी ठेवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे की नाही हे पण आपल्याला लक्षात येईल. मुलांनो, असाच रेषापाठ क्रमांक 2 आपल्याला बघता येईल. यामध्ये एक पुन्हा नवीन कागद घ्यायचा आहे. या कागदाच्या मागचा एक्झॅक्टली मागचा पेज नाही वापरायचा, नवीन पेज घ्यायचा. यामध्ये सुद्धा एक आडवी रेषा आपण टाकली. इथे पुन्हा हा वरचाच मजकूर लिहायचा आहे. रेषापाठ क्रमांक 2, आडवी रेषा, आडवी सरळ रेषा आणि तारीख. ज्या तारखेला तुम्ही करणार ती तारीख. यामध्ये जसे आपण उभ्या रेषा पकडल्या, ड्रॉ केलेल्या आहेत, इथे आडव्या रेषा पेन्सिलने ड्रॉ करायच्या आणि या आडव्या रेषा जवळ ड्रॉ करायचे. जसे इथे आपण ड्रॉ करतोय
तसे इथे पण जवळजवळ करा. शक्यतो प्रयत्न हा करायचा की या दोन विषय इतक्या जवळ असायला पाहिजे की साधारण एक मुंगी प्रवास करेल इतकं अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचा उद्देश हा आहे की कमी जागेमध्ये तुम्ही जास्त रेषा काढाव्या. आता तुम्ही म्हणाल सर मुंगी जाईल इतकं अंतर सोडायला गेलो आणि दोन रेषांची टक्कर झाली. होऊ द्या, काही हरकत नाही, पण प्रयत्न करा. तिसरा रेषापाठ आहे यामध्ये एक पुन्हा आडवी रेष सोडायची आहे. असाच मजकूर इथे लिहायचा आहे. पाठ क्रमांक 3 तिरकी रेषा आणि तारीख ज्या तारखेला तुम्ही करणार आहात. यामध्ये तुम्हाला एक मधोमध एक उभी सरळ रेषा ड्रॉ करायची आणि इथे तिरक्या रेषा करायच्या. या तिरक्या रेषा थेट इथपर्यंत काढायच्या. या भागामध्ये इकडनं तिरकी रेषा काढायची. या सुद्धा थेट आपल्याला हे झाले सरळ रेषांचे रेषापाठ. आता याची प्रॅक्टिस एक लेसन संपलं, माझी असाइनमेंट झाली, मी मोकळा नाही. याची प्रॅक्टिस तुम्हाला निरंतर करायची. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करतील. या सगळ्याच रेषापाठची प्रॅक्टिस. पुढे मी तुम्हाला सांगेल यातले महत्त्वाचे रेषापाठ कोणते कोणते आहेत आणि तुमच्या कुठल्या कामाचे आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारची यांत्रिक साधनं वापरता येईल. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं स्केल पट्टी मुळीच वापरता येत नाही, रबर वापरता येत नाही, भौमितीय कुठली साधनं वापरता येत नाही. केवळ फ्री हँडनी तुम्हाला हे रेषा काढायच्या. त्यानंतर रेषापाठ क्रमांक 4 पुन्हा नवीन कागद, वहीचा नवीन कागद. यामध्ये तुम्हाला पुन्हा आडवी रेषा काढायची. रेषापाठ क्रमांक 4 नागमोडी रेषा आहे. आणि तारीख ज्या तारखेला तुम्ही करणार आहात ते तारीख. इथे तुम्हाला नागमोडी रेषा काढायची. पेन्सिल उचलली का बघा, नाही. कागदावरून पेन्सिल शेवटी इथे उचलायची आणि या नागमोडी रेषा एकमेकांवर काढत जायचं. इतक्या काढायच्या की हा कागद पूर्ण ग्रे दिसायला पाहिजे, कुठेही पांढरा दिसायला नको. हजारो रेषा तुम्हाला काढता येते. काही मुलं हे लेसन करताना वेगळा एक प्रकार करतात. असं काहीतरी करतात, चुकलं असं करू नका. नागमोडी म्हणजे नागमोडीच रेषा असायला पाहिजे. त्यानंतर हा लेसन इथपर्यंत काढत चालायचा. पुढचा लेसन आहे नंबर 5 नागमोडी रेषेवरचा आहे. इथे नागमोडी रेषा आहे 5. इथे आपल्याला उभ्या नागमोडी रेषा काढायच्या. हाच प्रकार इथे करायचा आहे. फक्त या आडव्या आहेत या उभ्या काढायच्या. शेवटपर्यंत काढत जायचं आहे. एकमेकांवर हजारो रेषा काढायच्या आणि हा कागद कुठेही पांढरा दिसणार नाही याची काळजी घ्यायची. एकदा तुम्ही इथून स्टार्ट केल्यानंतर पेन्सिल शेवटी उचलायची. रेषापाठ क्रमांक 6 नागमोडी रेषा.
यामध्ये पुन्हा आडवी रेष आपण घेतली आहे. हा वरचा जो मजकूर आहे कॉमन आहे सगळ्या रेषा पाठ. यामध्ये मध्ये एक रेष ओढायची. हे अंदाजामध्ये याचं मोजून वापरून वगैरे नाही. तिरक्या नागपूर वही फिरवायची नाही. जशी आपण नॉर्मल नेहमी वही ठेवतो तशीच ठेवायची. वही वही फिरवण्याचा प्रयत्न करू नका. या रेषा सुद्धा इथपर्यंत काढायचे आणि इकडे या कोपऱ्यातून सुरुवात करायची. या सुद्धा परत काढायचे. मुलांना याच्यामध्ये तुम्हाला एक अनुभव येत असेल की आपल्या हातांना मुवमेंट मिळायला सुरुवात झाली. एक प्रकारे एक्सरसाइज होते आपल्या रिस्क प्लॅनिंग बोलताना. ही आपल्या रेषा दुरुस्त करण्याची एक पद्धत आहे. यातूनच आपल्याला रेषांमध्ये लय निर्माण करता येऊ शकेल. पहिले तुमच्या रिस्टमध्ये लय निर्माण करा, एक्सरसाइज त्याला फ्री करा आणि मग रेषांना पण फ्री करा. फ्री लाईन्स काढायला तुम्ही सुरुवात करा. त्यानंतर रेषापाठ क्रमांक 6. यामध्ये आपल्याला कोनात्मक रेषा अर्थात झिगझॅग लाईन्स इथे लिहायचं. झिगझॅग लाईन्स म्हणजे कोनात्मक रेषा. ज्या तारखेला तुम्ही करणार असाल ती तारीख हे नाव विसरता लिहायचं आहे आणि इथे रेषापाठ करायचा. रेषापाठ क्रमांक 7. यामध्ये अशाच प्रकारे कोनात्मक रेषा काढायची. त्या कोनात्मक रेषा आपण काढत त्याचे शेवटपर्यंत. आणि हा सुद्धा कागद पूर्णपणे ग्रे करायचा. पेन्सिलने ग्रे व्हायला पाहिजे, कुठेही पांढरा दिसायला नको. हेतू तोच आहे, कमी जागेमध्ये जास्त सराव करणे. त्यानंतर पुढचा रेषापाठ आहे 8. इथे आपल्याला उभ्या कोनात्मक रेषा काढायच्या. इथे रेषापाठ क्रमांक तारीख जी काही असेल ती तुम्ही ज्या तारखेला करणार ती तारीख. आणि इथे यामध्ये कुठल्याही लेसनमध्ये घाई करू नका. व्यवस्थित करा, आरामात करा, तरच तुमचा सराव व्यवस्थित होईल. जिथे घाई केली तिथे काम बिघडेल. त्यानंतर रेषापाठ क्रमांक 9. यामध्ये अशा कोनात्मक रेषा काढायच्या आहेत तिरक्या. या तिरकीपर्यंत काढायच्या आहेत. कुठेही पांढरा भाग दिसणार नाही कागदाचा, याची काळजी घ्यायची आहे नेहमीप्रमाणे. इकडे या भागाला हे सगळे 9 प्रकार आपण इथे अभ्यासलेले आहेत रेषांचे. आता पुढचा एक प्रकार आहे
तो आहे रेषा. तर आपल्याला माहितीच आहे रेषे पुढचा एक आकार आपल्याला भूमिती आकार अभ्यासायचा आहे. रेषापाठ क्रमांक 10. मुलांना रेषा आणि आकार. आता आपण आकार म्हटलं की आपल्याला माहिती आहे की भौमितीय आकार. या भौमितीय आकारांमध्ये आपण अभ्यासलेला आहे. त्रिकोण माहिती आहे आपल्याला, चौकोन माहिती आहे, गोल माहिती आहे. हे मुख्य आकार आहेत भौमितीय. पहिले प्रथम भौमितीय आकार. मग बाकी आयत आहे, उपप्रकार आहे, अशा अनेक याचे वेगवेगळे उपप्रकार पण आहेत. पण आपण भौमितीय आकारांमध्ये जर विचार केला तर चित्रकलेच्या दृष्टीने गोल हा महत्वाचा आहे. बाकी त्रिकोण चौकोन हा रेषांचेच प्रकार आहे. आता 4 रेषाखंड मिळून एक चौकोन तयार करता येतो. म्हणजे आपण रेषा अभ्यासलेल्या आहेत. रेषांचे 4 पीसेस, 2 हॉरिझॉन्टल म्हणजे 2 आडव्या आणि 2 व्हर्टिकल या रेषांच्या खंडांना जोडलं तर चौकोन तयार होईल. त्याचप्रमाणे 3 रेषांना जोडलं त्रिकोण तयार होईल. मग गोल. आता गोल म्हणजे काय? आमच्या दृष्टीने गोल हा भौमितीय आकार नाही आहे, हा रेषेचा प्रकार आहे. आता गोल म्हणजे एक सरळ रेषा. समजा आपण समजूया की हा एक दोरीचा तुकडा आहे. या दोरीच्या तुकड्याला आपण जर समजा गोलाकार भागात फिरवलं तर गोल तयार. तर हे एक रेषेचा प्रकार समजूया, म्हणून आपण याला रेषा तुमच्या अभ्यासामध्ये समाविष्ट केलेला आहे. मुलांनो, या 10व्या पाठामध्ये आपल्याला गोल काढायचे. जसे तुम्हाला जमतील तसे. पेन्सिलला कुठेही जोर द्यायचा नाही. असे अनेक गोल छोटे मोठे तुम्हाला एकमेकांवर काढता येतात. या सगळ्या लेसन्स मध्ये पेन्सिलवर कुठेही तुम्हाला आवश्यकतेपेक्षा जास्त जोर देण्याची गरज नाही आहे. किंबहुना द्यायचाच नाही आहे. तो हलक्या हाताने काढण्याचा प्रयत्न करा. ते तुम्हाला कठीण होईल थोडं, कारण तुमच्या हातामध्ये सॉफ्टनेस नाही, हार्डनेस आहे. तुमची अक्षरं तुम्ही बघा कॉन्व्हेंटची, तुम्ही लिहिताना काळ्या मोर पेन्सिल उमटवून लिहिता. आता पेन्सिल काळी मोर नसते, तुम्ही तिला प्रेशर देऊन लिहिल्यामुळे ती काळी मोर दिसते. इतकं प्रेशर देता का तुमच्या रिस्टमध्ये हार्डनेस आहे, त्याच्यामुळे तो प्रेशर ऑटोमॅटिक दिला जातो. पहिल्या पेजवर तुम्ही लिहिता, पण त्याच्या मागच्या पेजवर उमटतं, त्याच्या मागच्या पेजवर पण उठतं. अशा पद्धतीने तो तुमच्या वहीचे 2-3 पानं तुम्ही वरच्या पहिल्या पेजवर काय लिहिलं ते सांगतात, मागचे 2-3 पानं सांगतात काय लिहिलं. इथे तशी पेन्सिल वापरायची नाही, आपल्याला हलकी पेन्सिल वापरायची आहे. पूर्ण अनेक प्रकारचे असंख्य गोल तुम्ही याच्यावर काढून यांना आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण कागद कुठेही पांढरा दिसणार नाही इतपत या आपल्याला गोलांना काढायचं. इथे रेषापाठ क्रमांक 10 लिहायचा आहे, तारीख जी काय असेल ती, आणि इथे लिहायचं आहे गोल रेषांचा अभ्यास. गोल रेषांचा अभ्यास. इथे पुन्हा या ठिकाणी रेषापाठ क्रमांक 11 मध्ये गोलांचा अभ्यास, तारीख जी काय असेल ती, आणि आपल्याला इथे गोलाचा एक उपप्रकार आहे अंडगोल, त्या अंडगोलचा अभ्यास करायचा आहे. या अंडगोलांना आपल्याला काढायचं आहे अशाच पद्धतीने, जिथे कुठेही कागद पांढरा दिसता कामा नये. हा भाग कागदाला स्पर्श होता कामा नये. आता तुम्ही म्हणाल सर हा भाग स्पर्श होण्याचा काय संबंध आहे? बरेच वेळ आपल्या तळहाताला जास्त घाम येतो आणि आपण मग इथे
असं असं फिरवतो, त्यावेळेला काय होतं की आपला कागद आणि जे काही आपण काम करतोय ते खराब होण्याची भीती असते. दुसरं, पेन्सिलचा बॅलन्स खराब होतो. आता पेन्सिल ही पूर्ण वापरायला पाहिजे किंवा पाऊंड पेन्सिल वापरायला पाहिजे. काही मुलं इतकुसा पेन्सिलचा तुकडा वापरतात, तो चित्रकलेच्या दृष्टीने ग्राह्य नाही आहे. कारण पेन्सिल जितकी तुम्ही स्टँडर्ड हाईटवाली वापराल तितक्या लयदार रेषा तुम्हाला काढता येते. म्हणून तुम्ही बघितलं असेल ब्रशच्या दांड्या लांब असतात. कारण काय, त्या टोकाला ब्रशच्या हाईटमुळे बॅलन्स मिळतो आणि अगदी हेअरलाईन सुद्धा तुम्ही त्या ब्रशने काढू शकता. आता मी एक हेअरलाईन म्हटलं, हा शब्द वापरला. हा जो कॉन्फिडन्स डेव्हलप होतो तो याच्यातून होतो, या लेसन्स मधून होतो आपल्या हातामध्ये. आपल्याला आपल्या हाताचा जो कॉन्फिडन्स आपण डेव्हलप केला तर निश्चितपणे आपल्याला स्केचिंग आपण बिनधोकपणे काढू शकतो. स्केचिंग आपल्याला जमायला लागलं की बाकी सगळं आपल्याला आपोआप जमायला. तर ही सुरुवात आहे मुलांना, पण सुरुवात आपली चांगली असायला पाहिजे आणि शास्त्र शुद्ध असायला पाहिजे. म्हणून हे लेसन्स तुमच्यासाठी मी तयार केले. अनेक विद्यार्थी हे लेसन्स शिकले, स्वतःचा फायदा करून घेतला आणि अनेक क्षेत्रांमध्ये या लेसन्सचा त्यांनी फायदा करून घेतला. तर हे रेषापाठ क्रमांक 11. आता रेषापाठ क्रमांक 12. मुलांना यामध्ये गोल रेषा, रेषापाठ क्रमांक 12. तारीख ज्या तारखेला तुम्ही करणार ती तारीख. इथे उभे अंडर पाहिजे. यामध्ये या तिन्ही लेसन्स मध्ये एक सूचना आहे तुम्हाला की एक गोल काढल्यानंतर पेन्सिल कागदापासून वर उचलायची. म्हणजे काही काही मुलं काय करतात, पेन्सिल न उचलता सुरू होतात. चुकलं. पेन्सिल उचलायची आहे, यात सुद्धा आणि अशाच पद्धतीने हे पण लेसन तुम्हाला उभे अंडावरून पूर्ण करायचे. आता तिरके अंडगोल नाही आहेत पण तुम्ही अभ्यास करू शकता, म्हणजे हे अंडरस्टूड आहे. आता जेव्हा आपण इथे प्रत्येक ठिकाणी तिरक्यांचा अभ्यास केला, इथे पण तुम्हाला करता येईल. तिरके अंडगोल सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. आता हे रेषापाठ तुम्ही केवळ वह्यांमध्ये केलं पाहिजे असं नाहीये मुलांना. घरी रद्दी न्यूजपेपर असतात, त्याची घडी असते, त्याला कट करून बरोबर मोठ्या साईज मध्ये करा आणि एक दोन पेन्सिली चांगल्यापैकी HB च्या घ्या. नसेल पेन्सिल तर चारकोल घ्या, चारकोलच्या स्टिक मिळतात त्या घ्या. आपला पर्पज आहे की आपल्याला ब्रिस्क तयार करायचं, हँड फ्री करायचं. आणि ते पेपर्स तुम्ही टेबलला न लावता तुम्ही एखाद्या बोर्डला स्टिक करून बोर्ड भिंतीशी उभा ठेवून त्याच्यावर करू शकता. अशा पद्धतीने अभ्यास करणारे करतात. आम्ही तसाच अभ्यास केला जसं मी तुम्हाला सांगितलं. कारण पेपर किती वापरणार, पेपर महाग आहे. मग आम्ही रद्दी न्यूजपेपर किंवा वन साइड यूज पेपर आम्ही वापरले आणि सराव केला. जेव्हा सुरुवातीला शिकलो तेव्हा ती सुरुवात सुद्धा आम्हाला आजही आठवते, ज्यांनी आम्हाला तयार केलं. तर ही चित्रकलेची सुरुवात आहे. म्हणजे आपल्याला चित्रकला शून्यापासून शिकायची. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या शिक्षकांनी, आधीच्या शिक्षकांनी शिकवलेलं असावं, तरी पण आपल्याला विद्यार्थी म्हणून याचा नेहमी सराव करायचा, म्हणून पुन्हा एकदा शिकायचं. मग 6वी 7वीत गेलो, मग रेषापाठची काय गरज नाही, शिकायचं.
सराव शेवटपर्यंत करायचा. आम्ही पण कधी कधी फ्री टाइमला अजूनही याचा सराव करतो. मग लास्ट वाला एक लेसन आहे, तो तुमचा मनीषी आहे. रेषापाठ क्रमांक 13. इथे काही लिहायचं नाही, तारीख लिहा फक्त. यामध्ये नवीन कागद घेतलेला आहे. नवीन कागदात हा लेसन करण्याच्या आधी पेन्सिलला पुन्हा एकदा शार्प करा. आणि हा लेसन करताना पेन्सिल हळूहळू अशा पद्धतीने फिरवत जाईल. फिरवत फिरवत हा लेसन कंप्लीट करायचा. घड्याळ लावायची. 20 मिनिटं वेळ गृहीत धरायची. कागदाच्या मधोमध पेन्सिलचं टोक ठेवायचं. पेन्सिलचं टोक ठेवायचं आणि हलक्या हाताने अशा वेड्या वाकड्या कशा मला कागद भर काढायचे. किती वेळ आहे? 20 मिनिटं. त्या 20 मिनिटामध्ये हा पूर्ण कागद कुठेही पांढरा दिसणार नाही याची दक्षता घ्यायची. पांढरा म्हणजे ग्रे दिसायला पाहिजे सगळीकडे. अशा पद्धतीने हा लेसन तुम्हाला पूर्ण करायचा. यामध्ये पेन्सिलचं टोक 20 मिनिटांपर्यंत कागदाच्या वर उचलायचं नाहीये, ही काळजी. अशा पद्धतीने हे लेसन तुमच्या रेषापाठ एकंदर 13 इथे संपले. मुलांनो, आता थोडक्यात एक तुम्हाला सांगतो की या रेषापाठाचा मी काय उपयोग करू शकतो. एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो, कदाचित तुम्हाला मजेशीर आहे. आपण गोल शिकलो, ड्रॉइंग बघा एकदम हलका आहे. आपण अंडरगोल शिकलो, आपण हा पण अंडरगोल शिकलो, हा पण अंडरगोल शिकलो. या रेषा शिकलो. आता जर तुम्हाला मी पहिले म्हटलं असतं तुम्ही मला स्वतः करून दाखवा, तुम्ही गोंधळला असता. तर या रेषापाठचा मी माझ्या चित्रकलेसाठी कसा उपयोग करून घेईन हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. या रेषापाठ आणि आकार, भौमितीय आकार म्हणजे हे 12 रेषापाठ, 12-13 रेषापाठ जे काही असतील ते, आणि त्रिकोण, चौकोन आणि गोल यांना तुम्ही मिसळलं तर जगातलं कोणतेही चित्र तुम्ही काढू शकता. फक्त ते कसं काढायचं याचं स्किल आपल्याला शिकायचं आहे, त्यालाच म्हणतात चित्रकला. हे सगळे रेषा आकार निर्माण करण्यासाठी सक्षम आहे आणि या आकारांपासून तुम्ही चित्रकला तुमची एकदम प्रबळ करू शकता, छान करू शकता. याच्यासोबत तुम्हाला रंगांचा अभ्यास पण शिकवणार. म्हणजे आकारांचा आणि रंगांचा अभ्यास जर झाला तर चित्रकलेचा अभ्यास प्रायमरी स्वरूपात झाला असं आपण समजूया. पुढे मग अनेक गोष्टी आहेत, मांडणी आहे, टेक्स्चर आहे, मग त्याचे अनेक नियम आहेत. हे जसे आता तुम्ही पुढच्या वर्गात जाल तसं तसं तुमच्या सिलेबस प्रमाणे तुम्हाला शिकवण्यात येतील. मुलांनो, या रेषापाठचा उद्देश काय आहे, आपण का शिकलो असा जर विचार केला तर याचा उद्देश, याचे ऑब्जेक्टिव्ह हे आहे की यांत्रिक साधनं आपल्याला न वापरता सरळ रेषा काढता आली पाहिजे, वर्तुळ काढता आले पाहिजे, आडवी रेषा, तिरकी रेषा काढता आली पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचे आकार आपल्याला काढता आले पाहिजे. हा याचा उद्देश आहे, जेणेकरून फ्री हँड ड्रॉइंग आपण स्वतःचं डेव्हलप करू शकलो पाहिजे, व्यवस्थित पद्धतीने काढू शकलो पाहिजे. हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. तुर्तास विद्यार्थी मित्रांनो, हे आपले आजचा क्लास आपण इथे थांबूया. पुढच्या क्लासमध्ये बघूया या रेषापाठचा उपयोग कसा करायचा चित्र काढण्यासाठी, रेषापाठचा उपयोग करून चित्र कशी काढायची हे आपण बघूया. धन्यवाद.